स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये बुदरगड किल्ला बघितला असेल तुम्ही, तिथूनच जवळ आहे बाळूमामा आदमापूर श्री संत बाळूमामा, तिकडे निघालोय आम्ही आणि तिथून जाणार आहे मेतक्याला, म्हणजेच बाळूमामांचं मूळ गाव आहे आणि सत्यवा देवी म्हणजे त्यांच्या पत्नींचं देऊळ पण आहे तिथंच। तर छोटासाच व्हिडिओ आहे, लास्टपर्यंत बघा। आज रविवार आहे त्यामुळे भरपूर गर्दी असणार आहे आदमापूरला पण। पोचलो आता आम्ही आदमापूरमध्ये। बरेच गर्दी आहे, भरपूर लांबून लांबून भाविक इथे येत असतात आदमापूरला आणि टीव्हीवर सिरियल ती सुरू झाली बाळूमामांची, तेव्हापासून तर जास्त गर्दी वाढली आहे। आम्ही आता आज जाणार नाही आहे कारण आम्ही लाईन बघितली, बरीच लाईन आहे। आम्हाला अजून मेतक्याला पण जायचं आहे बाळूमामांच्या मूळ गावी, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं। इथं प्रसादाची आणि राहायची सोयसुद्धा आहे देवळाच्या शेजारी, तर तुम्ही येऊ शकता। रविवारी जास्त गर्दी असती आणि परवाच त्याचा भंडारा झाला आहे तिथला, त्यामुळं तेव्हासुद्धा गर्दी होती। कोल्हापूरपासून 1 तास लागतोय, 41 किलोमीटरवर आहे। तुम्ही बसनं किंवा रिक्षा किंवा स्वतःची गाडी असेल तर तिथे जाऊ शकता। 1 तासात पोहोचताय तुम्ही। इथं प्रसादाची सोय पण आहे आणि राहण्याची सोय सुद्धा आहे बाळूमामांच्या गावी। आता आम्ही मेतक्याला निघालोय, जे कागल तालुक्यात आहे। तिथं बाळूमामांचं मूळ क्षेत्र मानलं जातं आहे आणि तिथं संत बाळूमामांनी स्वतःच्या हातांनी बसवलेला खांब आहे, जो आतून लाकडाचा आहे आणि वरून पंचधातूचा आहे। श्रावण महिन्यात तो उघडला जातो, म्हणजे आतलं मूळ रूप बघता येतं आपल्याला आणि ते भूत काढले जातात असं बोललं जातं आहे। म्हणजे ज्यांना असं काहीतरी बाहेरची बाधा किंवा निगेटिव्ह शक्ती ज्या असतात ते काढलं जातं असं बोलतात। तो खांब आहे, तिथे जास्त शूटिंग नाही घेता येणार। तर आम्ही आता पोचतोय आणि तिथूनच जवळ आहे बाळूमामांच्या पत्नी आहेत सत्यवा देवी, त्यांचं पण मंदिर आहे, तर ते पण नक्की बघा। बाळूमामांपासून जवळ आहे, आदमापूरपासून एकदम जवळ आहे। हे दोन्ही देवळं बघा तुम्ही तिथं गेल्यावर। दोन्ही बाजूला मंदिर आहे। हे दोन्ही दर्शन घेऊन यायचं, थांबा इथून गाडी येते, लगेच फोन करा, तुमचा आवाज येतो। पोचलो आता आम्ही मेतक्यामध्ये, जे बाळूमामांचं मूळ क्षेत्र आहे आणि मंदिर आहे आणि सत्यवा देवींचं पण मंदिर आहे। तर आता आम्ही आत दर्शन घ्यायला जाणार आहे। इथं व्हिडिओ आणि फोटोसाठी परमिशन नाही आहे, मी थोडंसं दाखवते। जो खांब आहे तो मध्ये, ज्याच्यामुळं वाईट शक्ती आणि भूतबाधा असते ते उतरली जाते असं बोललं जातं आहे, तो बघा तिथं आहे। त्यामुळे थोडंसंच मी शूटिंग दाखवते आणि तिकडं बाळूमामांची मूर्ती आहे, हा पलंग आहे बाळूमामांनी वापरलेला। आता आलो आहे मी दर्शन घेऊन बाहेर। आता इथूनच जवळ समोरच्या रोडला आहे बाळूमामांची पत्नी सत्यवा देवींचं मंदिर, ते सुद्धा बघायला जाणार आहे। छान मंदिर होतं, एकदम मस्त, बाहेरून एकदम मोठं आहे। तिथंसुद्धा व्हिडिओची परमिशन नाही आहे, त्यामुळे मी बाहेरचं शूटिंग घेतलं आहे थोडंसं। तुम्ही पण आदमापूरला आला बाळूमामांच्या दर्शनासाठी तर ह्या दोन्ही जागांना पण नक्की भेट द्या, छान आहे एकदम बघायला। छान दर्शन झालं आमचं। आधी बुदरगडला गेलो, नंतर बाळूमामा आदमापूरला गेलो, मेतक्याला पण 2 मंदिर बघितली। आता आम्ही कोल्हापूरकडे परत जातो। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।